प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. हा महाराष्ट्रामध्ये जनगणनेच्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणात वाद आणि विवाद सुरू आहे. हा वादविवाद या संदर्भात आहे की जनगणनेमध्ये नेमकं बौद्ध लिहावं की बौद्ध आणि महार असं दोन्ही लिहावं. तर या दोन विषयांना घेऊन महाराष्ट्रामध्ये वादविवाद सुरू आहे. दोन बाजू आहेत. या दोन बाजूंपैकी आज जे महनीय अतिथी आपल्या सोबत आहेत, माजी न्यायमूर्ती माननीय अनिल वैद्य सर आपल्या सोबत आज या चर्चेमध्ये सामील आहेत. सर्वप्रथम सर मी आपलं त्रिवेज मीडियामध्ये स्वागत करतो आणि याबरोबरच जय आपणास पहिला प्रश्न मी हाच विचारतो की सर, हा जो महाराष्ट्रामध्ये जनगणनेत धर्म म्हणून बौद्ध नोंदवावा आणि जात नोंदवायची की नाही या संदर्भातला जो दोन प्रवाहांचा विवाद सुरू आहे, त्या संदर्भातलं आपलं पहिलं म्हणणं किंवा पहिलं प्रतिपादन नेमकं काय आहे? माझं मत असं आहे की आपण कायद्याप्रमाणे वागलं पाहिजे. बाबासाहेबांच्या संपूर्ण चळवळीमध्ये बाबासाहेब सुद्धा कायद्याचं पालन करूनच त्यांनी चळवळ केली. कायदेभंगाची चळवळ काँग्रेसच्या काळात काँग्रेसच्या लोकांनी केली, सविनय भंग वगैरे चळवळी. आज कायदा काय आहे? अनुसूचित जाती, संविधान अनुसूचित जाती आदेश 1950 या कायद्याअंतर्गत आरक्षण दिले जाते. संविधान अनुसूचित जाती आदेश 1950 ला 1990 मध्ये संविधान अनुसूचित जाती आदेश 1990 ही दुरुस्ती करण्यात आली आणि या दुरुस्तीनुसार बौद्धांना अनुसूचित जातीचं आरक्षण लागू करण्यात आलं. आता हा धार्मिक क्रायटेरिया दिला आणि त्यावेळी जी सूची होती अनुसूचीची, त्या अनुसूचीमध्ये काही बदल केला गेला नाही. त्यावेळी रामविलास पासवान यांनी ते विधेयक सादर केलं होतं. जनता दलाचं सरकार होतं, व्ही.पी. सिंग हे पंतप्रधान होते आणि पी. शिवशंकर हे काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते होते. त्यांनी त्यावेळी ती मागणी केली की तुम्ही धार्मिक क्वालिफिकेशन दिलं परंतु सूचीमध्ये बदल केला नाही. आणि ते मादगी होते, तर ते म्हणाले की मग मी बौद्ध मादगी म्हणणार का? त्याला NKP साळवे आणि काही खासदारांनी त्यांना मदत त्यांच्या बाजूनेही बोलले. परंतु भाजपचे एक खासदार त्यांनी म्हटलं की जो महार है वो अभी बौद्ध हो गए, बौद्ध का आरक्षण उनको लागू हो जाएगा और मैं हिंदू और बौद्ध में कुछ फर्क नहीं समझता, इसमें कोई बदल करने की जरूरी नहीं. तो अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता आणि रामविलास पासवानना वाटलं की आता यानंतर केव्हा अधिवेशन होईल आणि केव्हा हा विषय पुढे येईल. तर रामविलास पासवान म्हणाले की आता जे काही झालं आहे विधेयक तयार ते आपण मंजूर करून घेऊया आणि नंतर काही दुरुस्त्या असल्या तर त्या आपण करू पुढे चालू. अशा रीतीची ती चर्चा झाली. माझा एक धर्मांतरित बौद्धांच्या आरक्षणाचा गंभीर प्रश्न पुस्तक आहे, त्यामध्ये हे संपूर्ण त्यावेळीची चर्चा मी दिलेली आहे. तर त्यानंतर ती सूची तशीच राहिली आणि सूची तशी राहिल्यामुळे काय झालं की धर्म बौद्ध आणि सूचीतील जात टाकल्याशिवाय अनुसूचित जातीचं आरक्षण मिळत नाही. आता प्रश्न असा आहे की आपल्याला अनुसूचित जातीचं आरक्षण बौद्धांना घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे? काय आपल्या बौद्धांची परिस्थिती इतकी सुधारली आहे की त्यांनी आरक्षण नाकारावं? याचं उत्तर नाही असं येईल. कारण बोटावर मोजण्या इतके 2-4 लोक समोर आलेत. आपण 2-4 लोक सुटापुटात दिसतो शिक्षणामुळे, नोकरीमुळे, परंतु फार मोठा समूह आजही दारिद्र्य रेषेखाली आहे. काबाड कष्ट करतो, घर भांड्यात धुण्याचं काम करतो, हमाली काम करतो. फार विदारक परिस्थिती आहे. गावखेड्यामध्ये जाऊन बघा. गावखेड्यात जर 100 घरं असतील तर किती लोकांच्या घरी गॅस आहे? एक 4-5 लोकांच्या घरी गॅस आहे. अजूनही मला तर म्हणायचं आहे 95% समाज हा मागे आहे. त्याची सामाजिक आणि अॅट्रॉसिटी होतातच, म्हणजे सामाजिक परिस्थिती सुधारलेली नाही. म्हणून आपल्याला आरक्षणाची जर गरज आहे, म्हणजे आहेच, माझ्या मते तर आहेच, तर अनुसूचित जातीची नोंद करणे गरजेचं आहे. आणि कायद्याप्रमाणे यामध्ये मला एक उपप्रश्न असा विचारावा वाटतो की बऱ्याच वेळा आपण प्रतिनिधित्व किंवा आरक्षण जो काही आपण संकल्पना किंवा शब्द वापरतो आहोत,
तर या आरक्षण हा काही गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, तो प्रतिनिधित्वाचा आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण म्हणतायत की बौद्ध समाजाची परिस्थिती अशी काही सुधारली नाही की त्यांनी आरक्षण घेऊ नये. म्हणजे मग पुन्हा हा असा एकाच प्रश्नामध्ये असं काही निर्माण होतंय का, विरोधाभास निर्माण होतो आहे का? हे बघा, आरक्षण कोणत्या मुद्द्यावर दिलं जातं? संविधानाच्या कलम 16(4) प्रमाणे जो समाज सामाजिक दृष्ट्या मागास आहे, शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे आणि ज्याचं शासनामध्ये प्रतिनिधित्व कमी आहे, अशा समाजाला आरक्षण दिलं जातं. मग सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे, मग त्याला शैक्षणिक दृष्ट्या समोर येण्यासाठी तुम्हाला आर्थिक विचार करावा लागेल. आर्थिक बाजू, दारिद्र्याची बाजू मी का सांगतोय, तर ह्या 3 क्रायटेरियामध्ये तो बसतो, म्हणून त्याला आरक्षणाची गरज आहे. आणि प्रतिनिधित्व म्हणजे तो त्या समूहामधून जेव्हा समोर जातो, बाबासाहेब काय म्हणतात, तुम्ही सरकारी नोकरी करा. इतरांच्या मनातील तुमच्या प्रती असलेली असमानतेची भावना जर नष्ट करायची असेल तर तुम्ही शासन प्रशासनात गेले पाहिजे. ब्राह्मणांचं महत्व यासाठी आहे की ते सरकारी नोकऱ्या करतात. समाजाचा एक दबदबा निर्माण झाला पाहिजे, ह्या भूमिका होत्या त्यांच्या. हेच ते प्रतिनिधित्व आहे. त्यांनी त्या काळात जेव्हा त्यांनी आरक्षणाची मागणी केली 1927ला मुंबई विधानसभेमध्ये, की अस्पृश्य का याच्यामध्ये नाही आहेत नोकऱ्यांमध्ये, तेव्हा त्यावेळी ही अस्पृश्य नसण्याला काही कायदा आहे का, असं त्यांनी विधान परिषदेत विचारलं. आणि त्यावेळेच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सांगितले की असा काही कायदा नाही. आणि नंतर मग भरती होणं सुरू झालं. तर एका माणसाला पोलीस इन्स्पेक्टर म्हणून घेतलं गेलं, तर ते सांगतात की त्याच्यामुळे पूर्ण एरियात मध्ये छत्रछाया निर्माण झाली होती. इतर लोकांना वाटायचं की आमचा माणूस आहे. हे ते प्रतिनिधित्व आहे. तर आर्थिक विचार यासाठी येतो की तो शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे, आणि सामाजिक विचार यासाठी येतो की जशी त्याची सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक सुद्धा प्रगती होईल, तेव्हा सामाजिक दृष्ट्या तो पुढे जाईल, म्हणजे त्याची प्रगती होणार. म्हणून हा सर्व विचार करावा लागतो. तो एकच आहे. हा जरी गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, पण त्याला प्रतिनिधित्व म्हणून त्याला हा विचार करावाच लागतो. त्याचा सोशिओ इकॉनॉमिक विचार करू, तेव्हाच त्याला आरक्षण मिळणार. आणि आरक्षण जर पाहिजे तर आजच्या कायद्याप्रमाणे संविधान अनुसूचित जाती आदेश 1950 प्रमाणे धर्म, बौद्ध आणि जातीच्या कॉलम मध्ये अनुसूचितील जात लिहिल्याशिवाय अनुसूचित जातीच्या लोकसंख्येमध्ये त्याची गणना होत नाही. आणि अनुसूचित जातीची सूची जी आहे त्यामधलीच सांगावं लागतं. कोणी म्हणतं निरंक लिहा, कोणी म्हणतं एससी लिहा, कोणी म्हणतं फक्त अनुसूचित जाती लिहा, कोणी म्हणतं मी जात मानत नाही असं लिहा. असं तुमच्या मताने होणार आहे का? हे कायद्यानं चालतं ना. कलम 366 पोट कलम 24. बोला सर. हा, म्हणजे या संदर्भात तुमचं स्वतःचं सांगणं काय, म्हणजे लोकांनी काय निर्णय घ्यावा या संदर्भात तुम्ही नेमकं काय सांगाल? म्हणजे मी तेच सांगतोय ना की अजूनही सामाजिक दृष्ट्या आपण पुढे नाही, शैक्षणिक दृष्ट्या पुढे गेलेलं नाही. 80% समाज माग आहे. त्यांचं सरकारी म्हणजे जो 16(4)च्या क्रायटेरियामध्ये नोकऱ्यामधलं जे प्रतिनिधित्व आहे ते सुद्धा अपुरं आहे. म्हणून त्यांनी धर्म, बौद्ध आणि अनुसूचित जातीतील जात सांगितली पाहिजे. जी जात कोणी मातंग आहे, महार आहे, चर्मकार आहे, त्यांनी धर्मांतर केलेलं आहे. मातंग समाजांनी सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये काही भागामध्ये, बुलढाण्यामध्ये 5,000 मातंगांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. काही चर्मकारांनी ते एक भोईटे म्हणून आहेत मुंबईला, ते अच्युत भोईटे, ते सुद्धा बौद्ध झालेले आहे. अनेक आमच्या परिचयाचे चर्मकार मित्र आहेत. त्यामुळे मी पर्टिक्युलर महार लिहा असं नाही म्हणत आहे, की जात लिहा यासाठी शब्द प्रयोग करू, की धर्म, बौद्ध, जात जी अनुसूचित जातीची असेल, महार असेल, मातंग असेल, चर्मकार असेल, 59 जाती आहेत, तर तो अनुसूचित जातीमध्ये त्याची गणना होणार. अन्यथा अनुसूचित जातीची लोकसंख्या ही कमी पडली. काही लोकांचं म्हणणं असं आहे की आता सरकारी नोकऱ्या ज्या आहेत, की सरकारी नोकऱ्या ह्या 1.5-2% केवळ आहेत, म्हणजे एकूण व्यवस्थेचा विचार करता. आणि आता 91 नंतर खाजगी क्षेत्रही मोठ्या प्रमाणात वाढलं आहे आणि खाजगी क्षेत्रामध्ये असं काही आरक्षण नाही. बाकी उर्वरित समाज जो आहे, म्हणजे उर्वरित समाजाचे घटक ज्या खाजगी नोकऱ्या करतात ते संघटित असंघटित वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. म्हणजे जवळपास
93 ते 94% घटक, 98% घटक हा जवळपास खाजगी क्षेत्रावर अवलंबून आहे आजच्या काळामध्ये. अशा वेळी या आरक्षणाचा मग एकूण सामाजिक फायदा नेमका काय राहिलेला आहे, या संदर्भातही समाजातून हा, अनेक वेळा बरोबर. प्रश्न उभे राहतात. हे आता नोकऱ्याच राहिलेल्या नाही आणि आता काय फायदा आरक्षणाचा वगैरे, हे दिशाभूल करणारं वक्तव्य आहे. नोकऱ्या अजूनही, जर लोकशाहीमध्ये सरकार चालवायचं आहे तर तुमचा कलेक्टर काय खाजगी क्षेत्रातून आणणार आहे का? अहो, हे शासन प्रशासनामध्ये शासकीय नोकर लागणारच आहे. तुम्ही एम्प्लॉयमेंट न्यूज बघा आणि शेकडो जागा, हजारो जागा भरल्या जातात, रोजच्या जागा निघतात, भरल्या जात आहे. हे काहीतरी, जेव्हा बाबासाहेब म्हणतात सरकारी नोकऱ्या करा आणि हे म्हणतात नोकऱ्याच राहिल्या नाही, हतोत्साही करणं आहे हे लोकांना. आणि खाजगी क्षेत्रामध्ये जर जास्त लोक जातात तर खाजगी क्षेत्रामध्ये पण जातीवाद आहे. खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण मागा ना मग मोठ्या प्रमाणामध्ये. खाजगी क्षेत्रातही आरक्षणाची गरज आहे. इथे हा आरक्षण का, कशासाठी आहे? बाबासाहेब म्हणतात आरक्षण हे समतेसाठी आहे. बाबासाहेबांचं वाक्य आरक्षण हे समतेसाठी आहे. आरक्षण समतेसाठी आहे म्हणजे काय? तिथे जातीभेद होतो. तुम्ही जाल तिथे भरत्यांमध्ये, प्रक्रियेमध्ये, जेव्हा पर्सनल मध्ये आता कित्येक मुलं रिटर्न मध्ये पास होतात, पर्सनल मध्ये जातात, तेव्हा ते जर ओपन कॅटेगरीमध्ये गेले तर त्याच्याशी भेदाभेद होतो. आरक्षण असेल तर त्याला तेवढ्या जागा हक्कानी घ्याव्या लागतील. आमच्या न्यायाधीशाच्या निवड होतात त्यामध्ये रिटर्न परीक्षेमध्ये मेरिट आलेले मुलं असतात एससीचे, परंतु तिथं आरक्षण नाही आहे. त्याचे एससी, त्याचं मात्र कास्ट सर्टिफिकेट घेतात, व्हॅलिडिटी घेतात. कित्येक मुलं पर्सनल मध्ये फेल होतात, इकडे रिटर्न मध्ये मेरिट आलेले असतात. आता आपण बघितलं कित्येक केसेस होतात, गुणवत्ता प्राप्त एससी मुलांना, ओबीसी मुलांना ओपन कॅटेगरीमध्ये घेतलं नाही गुणवत्तेमुळे, म्हणून त्यांनी कोर्टात केस टाकल्या, ते जिंकले पण. मध्य प्रदेशाचं वैद्यकीय महाविद्यालयाची एक केस होती. अधिक गुण असलेल्या मागासवर्गीयांना ओपन मध्ये घ्यायला पाहिजे पण त्याला घेतलं नाही, त्यांना एससी मध्येच घेतलं. म्हणजे भेदाभेद होतो. रिझर्वेशन राहील तर तुम्हाला खात्री आहे की इतक्या जागामध्ये तुम्हाला जाता येईल. नाही, दुसरा विषय असा आहे, आरक्षणाबाबत आक्षेप घेणाऱ्यांवर ना सांगतो मी की इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेज आणि सगळ्या शैक्षणिक, वेटरनरी, कॅम्प्युटर, आपले बीई वगैरे सगळे जे काही शैक्षणिक क्षेत्रामध्ये आरक्षणाचा किती मोठा फायदा होतो. आज एक 25 घरामागे आपला एक इंजिनियर दिसतो. कारण काय आहे की इंजिनिअरिंग कॉलेजची 2-2.5 लाखाची वर्षाची फी हे गव्हर्नमेंट भरतं, सोशल वेलफेअर ऑफिस. महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजचं पीक आलं. आज जवळजवळ 1,500 जागा एसटीच्या आहेत. मेडिकल कॉलेजची 6 लाखाची फी आहे. 6 लाख एका वर्षाची. 5 वर्ष म्हणजे 25-30 लाख रुपये देऊ शकतो का अनुसूचित जाती जमातीचा मनुष्य? यासाठी आरक्षण हे शिक्षणासाठी फार मोठी मदत होते. त्यानंतर रमाई घरकुल योजना. आज गावखेड्यामध्ये जाऊन बघा तुम्ही, जिथे झोपड्या होत्या तिथे छोटस सिमेंटचं टुमदार घर बांधलं, संडास बाथरूम घरी झाले, बाहेर जावं लागत होतं रस्त्यावर. असं चालू आहेत. नाही म्हणजे आरक्षणाचे अनेक फायदे आहेत. पण ही रमाई घरकुल योजना किंवा अशा ज्या योजना आहेत या तर जागतिकरणाच्या रेट्यामधून, म्हणजे सगळ्या समाजासाठी, म्हणजे शौचालय असेल किंवा पंतप्रधान आवास योजना असेल, या तर सगळ्या समाजासाठी, त्या काय अशा रिझर्व्ह कॅटेगरी म्हणून असं नाही. रमाई घरकुल योजना ही अनुसूचित जातीसाठी आहे. हो, पण घराच्या योजना सगळ्या जाती समूहांसाठी आहेत. नंतरच्या काळामध्ये आता त्यांनी ओबीसी साठी वेगळी योजना आणली आहे. बिलकुल. पण मुळात सुरुवातीपासून ओबीसींना अनुसूचित घरकुल योजना नव्हती. आता एवढ्यामध्ये त्यांनी आणली आहे. सुरुवातीपासून अनुसूचित जातीसाठी ह्या योजना आहेत आणि अनेक योजना आहेत. आता दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना आहे, त्यांनी शेत जमीन द्यावी अशा रीतीच्या काही राबवल्या जात नाही, हा भाग वेगळा. परंतु ह्या कारणास्तव तुम्ही आरक्षण नाकारणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं आहे. आणि आता जनगणनेमध्ये संख्या वाढवण्याचं किंवा संख्या टिकवण्याचं कारण, त्याच्यासाठी आम्ही जे काही आवाहन करतो आहे ते यासाठी आहे की वर्गीकरणाचा मुद्दा आलेला आहे. पूर्वी असा नव्हता. पूर्वी 13% महाराष्ट्रामध्ये जे आरक्षण आहे
13% 59 जाती होत्या. त्यांना आता गेल्या 2011 मध्ये 11.8च लोकसंख्या भरली अनुसूचित जातीची. त्यांनी काही कमी केलं नाही. ठीक आहे. पण आता 1 ऑगस्ट 2024 ला सर्वोच्च न्यायालयाने जे जजमेंट दिलं ना, राज्य सरकारांना वर्गीकरण उपवर्गीकरण करण्याचे जे अधिकार दिले, त्यानुसार 4 राज्यांमध्ये उपवर्गीकरण सुद्धा झालं. राजस्थान, हरियाणा, इकडे कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्रामध्येही तो प्रयत्न चालू आहे. न्यायमूर्ती बदर कमिटीचा अहवाल झाला, आता तो सादर होणार, त्यावर आक्षेप घेतले. अशा वेळी प्रत्येक जातीला त्याच्या जातीनुसार आरक्षण मिळणार. मग प्रत्येक जातीचं आरक्षण जर त्याच्या जातीनुसार मिळणार तर बौद्धांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण मिळणार, तर त्यांनी आपली लोकसंख्या का कमी करावी? ती बरोबर दिसू नये का? जर त्यांनी जातीच्या कॉलम मध्ये मी जात मानत नाही, निरंक, SC काही असं उलट-सुलट सांगितलं तर त्याची जनगणना होणार नाही आणि त्यामुळे त्याची संख्या कमी पडेल तर उपवर्गीकरणात त्याची जागा कमी होणार. 1% जरी कमी झाला ना, मला असं मागे आम्हाला असं कळलं होतं की बदर समितीमध्ये 7% मिळालं, कोणी म्हणाले 5% मिळालं, कोणी म्हणले 3%. 3% ऐकून तर आम्हाला झोप नाही लागली रात्रभर, इतका शॉक बसला. मग 60%च्या हिशोबाने मी करून बघितलं की 60% जर दिलं तर 1% जर कमी झालं तर किती जागा होतात? तर मेडिकलच्या ज्या 1500 जागा आहे त्या अन्सी कॉलेजेसमध्ये तर 200 जागा कमी होतात बौद्धांच्या. 200 डॉक्टर होणार नाही एका वर्षी. इंजिनिअरिंगचे 1000-1500 मुलं कमी होतात. म्हणजे 1% आता 10.5% जर बौद्ध आहे असं काही स्टॅटिस्टिक्स सांगतात. ते पुण्याचे दुपारे साहेब आहेत, त्यांच्याकडे बरंचसं स्टॅटिस्टिक आहे. काही समाज कल्याणचे लोक म्हणतात की 10.5% बौद्ध आहे. गेल्या जनगणनेमध्ये 7.8% भरल्या गेले. जर 10.5 आहे तर 10.5च्या प्रमाणामध्ये त्याला उपवर्गीकरणात आरक्षण मिळायला पाहिजे. आता उपवर्गीकरण लागू झालं नाही, आपला त्याला विरोध आहे माझा स्वतःचा आणि बऱ्यापैकी आंबेडकरी समूहाचा. परंतु जर समजा लागू झालं तर बी प्लान तयार पाहिजे ना. आरक्षण तर जाणार, रोस्टरमुळे तुमचा नंबरच लागणार नाही बरेच वर्ष, परंतु शैक्षणिक आरक्षण तर टिकवता येईल. त्यासाठी लोकसंख्या जर जास्त दिसली तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मागणी करताय. कमी दिलं असेल तर ते सरकारचा कॉलर पकडून म्हणून आमची लोकसंख्या इतकी आहे, आम्हाला इतकं द्या. त्यासाठी लोकसंख्या दाखवणं हेच आपल्या हातात आहे. आज बौद्धांच्या बाजूने सरकार नाही, न्यायालय नाही, कोणी नाही. त्यांच्या हातात लोकसंख्या दाखवणं एवढंच आहे. हे आमच्या भावंडांनी लक्षात घेतलं पाहिजे. बिलकुल बिलकुल. उपवर्गीकरणाची टांगती तलवार हे फार भयंकर आहे. त्यामुळे आम्ही म्हणतो आहे की बाबा कायद्याप्रमाणे वागा. संविधान अनुसूचित जाती आदेश 1950 ची जे तरतूद आहे त्याप्रमाणे वागा. कायद्याला मोडू नका. बाबासाहेबांनी सुद्धा कायदा मोडला नाही कधी. आणि जनगणना कायदा पण म्हणतो की खोटी माहिती देणं किंवा खूप माहिती दडवणं हा गुन्हा आहे. आता ज्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट व्हॅलिडिटी आहे, तरी तो अनुसूचित जातीचा म्हणून नोंद करायला तयार नाही. परत जर आरक्षण उपवर्गीकरणात लागू झालं तर त्या आरक्षणामध्ये आरक्षण घ्यायला मात्र तयार. स्वतः रिटायर झाले असेल तर मुलगा घेईल, नातू घेईल, तिकडे आरक्षण घ्यायला तयार होणार, पण तिथे लोकसंख्या वाढवायला मात्र कमी नाही होणार. म्हणजे मी नेहमी सांगत असतो माझ्या भाषणात, गाव जेवण जर आहे, गाव पंगत, तिथं जेवायला जाणार पण वर्गणी मात्र देणार नाही. काय म्हणणार अशा व्यक्तीला मग? बिलकुल बिलकुल ही साधी गोष्ट आहे. कायद्याचा भंग नका करू, कायद्याप्रमाणेच वागायचं आहे आणि त्यामध्ये बदल करून घ्या ना हो. मी धर्मांतरित बौद्ध हा समूह सूचीमध्ये यावा यासाठी गेली 10-12 वर्षे प्रयत्न केले. सांगितलं की बाबा हे काही धर्म नाही, धर्म म्हणून मागत नाही, जात पण नाही, तर अनुसूचित जातीच्या व्याख्येमध्येच लिहिलेलं आहे की एखादी जात किंवा वर्ग याला अनुसूचित जातीचं म्हणतात. कलम 366 पोट कलम 24 नुसार. हा समूह म्हणून जर आपण तिथे गेलो असतो तर आपल्यावर ही वेळच आली नसती ना. महार लिहिणं, महार राहिलो नाही आपण, धर्मांतरानंतर महार राहिलो नाही वस्तुस्थिती आहे. महार लिहिताना वेदनाही होत, काही हरकत नाही, परंतु मरता क्या नाही करता आमच्यावर हे वर्गीकरणाची तलवारच तुम्ही आणली आहे, आम्ही कायद्याप्रमाणे वागू. ब्रिटिशांच्या जमान्यातले कायदे पण आपल्याला मान्य नसायचे. उदाहरणार्थ
गुन्हेगारी ऍक्ट, त्यामध्ये काही जातींना हजेरी लावावं लागायची पोलिसांकडे. हे काही चांगली गोष्ट होती का? नाही, पण त्यांना कायद्याप्रमाणे हजेरी लावावं लागायची. महार नव्हते त्यामध्ये, गुन्हेगारी जमातीमध्ये महार नव्हते. पण रामोशी होती. असे काही कायदे असतात की जे फॉलो करावं लागतात. आज आपल्याजवळ दुसरी पर्यायी व्यवस्था नाही. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत आपल्याला जो कायदा आहे त्याप्रमाणे वागून आपली लोकसंख्या दाखवून आपली टक्केवारी मिळवली पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. आणि बिलकुल त्यासाठी बिलकुल. आपण मग शेवटी बोला. तुम्ही आव्हान काय करणार? म्हणजे महाराष्ट्रातल्या तमाम बौद्धांना तुम्ही या जनगणनेच्या अनुषंगानं मग एक शेवटचं आव्हान नेमकं काय करणार? मी शेवटचं आव्हान हेच मी सांगितलं तुम्हाला की धर्मांतरित बौद्धांनी आपला धर्म लिहावा आणि अनुसूचीमधील जे जात आहे, मग तो महार आहे, चर्मकार आहे, मातंग आहे, त्यांनी ती जात नोंदवावी. आणि प्रत्येक बिलकुल. जातीची त्यावेळी वेगवेगळी अशी नोंद होती. आता काही लोकांचं म्हणणं आहे की धर्मांतरित बौद्ध हे नंतर आम्ही सरकारला सांगू की त्यांना त्यामध्ये ऍड करा, पण ते ऍड करत नाही ना. प्रत्येक कास्टची वेगवेगळी केल्या जातं. 59च्या 59 जातीची मागच्या वेळी त्यांनी गणना केलेली आहे. मागच्या जनगणनेमध्ये बघाल तर असं होत नाही, ते करत नाही. आमचे प्रदीप गायकवाड समता सैनिक दलाचे नागपूरचे कित्येकदा त्या जनगणना आयोगाला लेटर लिहिले, निवेदन दिले. त्यांनी हेच उत्तर दिलं की बौद्ध हे अनुसूचीमध्ये नसल्यामुळे आम्ही त्यांना अनुसूचित जातीमध्ये नोंदवू शकत नाही. म्हणजे सूचीमध्ये पाहिजे. धार्मिक क्रायटेरिया मिळाला आपल्याला. पहिले हिंदूला होता, मग शिखांना मिळाला, मग बौद्धांना मिळाला. पण सूचीमध्ये नसल्यामुळे सूचीतीलच जात सांगावं लागतं. ती सांगून आपली लोकसंख्या वाढवली पाहिजे. वाढवणं म्हणजे वाढणार कुठून आहे, जे आहे तीच, पण योग्य ती आली पाहिजे. कमी होऊ देऊ नका, याची काळजी घ्या. कारण वर्गीकरणाची लटकती तलवार आपल्या मानेवर आहे. हेच माझं जाता जाता एक म्हणजे शेवटचा एक ओझरता प्रश्न मी करून घेतो की बऱ्याच लोकांचा असा आक्षेप आहे की जनगणनेमध्ये जात नोंदवताना म्हणजे एक पूर्वाश्रमीचा धर्मही आपल्या बरोबर चिकटतो आणि सध्याची जी काही व्यवस्था आहे ती हिंदू राष्ट्रवादाकडे वाटचाल करताना दिसते आहे. अशा वेळी आपला सहभाग ही नोंदणी करून त्यामध्ये दिसतो का? अशा प्रकारचा काहींचा आक्षेप आहे. या संदर्भात आपलं थोडक्यात म्हणणं नेमकं काय आहे? नाही, हे म्हणणं चुकीचं आहे. कारण आपण धर्म हा स्पष्टपणे बौद्ध असा नोंद करतो आहे. स्पष्टपणे बौद्ध असा नोंद करतो आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट म्हणजे अस्पृश्य नाही, अस्पृश्य म्हणजे शेड्यूल कास्ट होत नाही, असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. रायटिंग अँड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस व्हॉल्यूम 20 पेज 200 जर वाचला, परत वाचकांना माहितीसाठी सांगतो, व्हॉल्यूम 20 पेज 200, त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की सूचीमध्ये कुठल्याही एका जातीचा उल्लेख असणं गरजेचं आहे. शेड्यूल कास्ट म्हणजे हिंदू धर्माची अस्पृश्य जात होत नाही, असं बाबासाहेबांनी सांगितलं आहे. 1935च्या कायद्यामध्ये जो शेड्यूल कास्ट शब्द आला सर्वात आधी, शेड्यूल कास्ट शब्द काय आहे? शेड्यूल कास्ट हा संविधानिक शब्द आहे. शेड्यूल कास्ट काही म्हणून निर्माण केला आहे का? ही बाब समजून घेतली पाहिजे. आणि साहेब, एकच मिनिट बोलतो, तुमच्या वेळेचं मला माहित नाही. 15 ऑक्टोबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमीलाच दुसऱ्या दिवशी त्या दीक्षा मंडपामध्ये भाषण दिलं की ह्या सवलती ज्या आहेत ते माझ्या पोतडीत भरलेल्या आहे, तुम्ही त्याची चिंता करू नका. ह्या सवलती मीच दिलेल्या होत्या आणि त्या परत मी मिळवून देईल. मग कोणत्या सवलती मिळवून दिल्या होत्या? त्यांनी अनुसूचित जातीच्याच सवलती मिळवून दिल्या होत्या ना, त्या परत मिळवून देईल म्हणाले. परंतु त्यांचं लवकरच महापरिनिर्वाण झालं. बरं, त्यापूर्वी सोनलाल शास्त्रीची आणि बाबासाहेबांची ऑगस्ट 1956ला चर्चा झाली. ते आपल्या खैरमोडींच्या चरित्रखंडामध्ये, म्हणजे बाबासाहेबांचं चरित्रखंड आहे खैरमोडींचं, त्याचा 12वा खंड, त्याचं पृष्ठ 45 बघा. त्यावेळी सोनलाल शास्त्रींनी धर्मांतरापूर्वी विचारलं की बाबा, अस्पृश्य म्हणून, स्पष्ट म्हटलंय, अस्पृश्य म्हणून आपल्याला जे आरक्षण मिळतं विद्यार्थ्यांना आणि नोकरीचं, तर धर्मांतरानंतर काय होईल? त्यांनी सांगितलं की तुम्ही चिंता करू नका, धर्मांतरानंतर ते मिळेल, नाही मिळालं तर आपण त्याच्यासाठी संघर्ष करू, झगडत राहू, असा शब्द त्यांनी वापरला. बाबासाहेबांची अशी भूमिका नव्हती की धर्मांतरानंतर आपण आरक्षण घेऊ नये. 1949ला संविधान सभेमध्ये असं एक बिल आलं होतं की
आरक्षणाची मुदत फक्त 10च वर्ष राहील. तर त्यावेळी राजकीय आरक्षणाला त्यांनी 10 वर्षाला मान्यता दिली, परंतु नोकरीच्या आरक्षणासाठी 10 वर्षाची मुदत टाकू दिली नाही. आणि त्यांनी म्हटलं की तुमची जे भूमिका आहे ना, मी जगाच्या वेशीवर टांगेन. आणि नंतर सप्टेंबर नेक्स्ट महिन्यात जो जनतेचा अंक निघाला, तर त्यामध्ये अस्पृश्यांचा महान विजय या नावाने त्यांनी बातमी छापली की मुदत टाकू दिली नाही. मग आता 49 ते 56 किती वर्ष होतात? 7च वर्ष होतात. मग ते तर 10 वर्षाची टाकणार होते. 56ला नंतर जर आरक्षण घ्यायचंच नव्हतं, तर 10 वर्षाची मुदत टाकायला का त्यांनी एवढा तीव्र विरोध केला? त्यांनी म्हटलं होतं की अशी मुदत जर टाकाल तर आमची प्रगती खुंटीत होईल. म्हणून बाबासाहेबांनी ही मुदत टाकू दिली नाही. बाबासाहेब हे आरक्षणाचे कधीही विरोधक नव्हते. शासन प्रशासनात जाण्यासाठी, शिक्षणासाठी तो एक मार्ग त्यांनी तयार करून ठेवलेला आहे. त्यामुळे आरक्षणाची जर गरज आहे, एका बाजूने म्हणायचं आम्हाला अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा विरोध नाही आणि दुसऱ्या बाजूने म्हणायचं की जातीचा उल्लेख करू नका. ही विसंगत भूमिका झाली ना. बिलकुल. अतिशय वस्तुनिष्ठ मार्गदर्शन तुम्ही आजच्या या आपल्या चर्चेमध्ये तुम्ही ठेवलेलं आहे की तमाम महाराष्ट्रातील बौद्धांना जनगणनेमध्ये आपण नेमकं काय नोंदवावं या संदर्भातली एक स्पष्ट भूमिका घेऊन तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे आणि ते कशा अनुषंगाने ते आवश्यक आहे या बाबी तुम्ही ठळकपणे अधोरेखित केलेल्या आहे. निश्चितपणे या तुमच्या मताचा महाराष्ट्राच्या जनमानसावर परिणाम होईल आणि त्या दिशेने ते आपली भूमिका घेतील. सर मी एक मिनिट घेऊ का? हा बोला बोला बोला. एक नेहमी सांगितलं जातं की भाकरीपेक्षा स्वाभिमान मोठा. भाकरीपेक्षा स्वाभिमान मोठा असं सांगितलं जातं. ते आग्र्याचं भाषण आहे 56चं, मार्च 56चं. ते भाषण चुकीचा इंटरप्रेट करून सांगितलं जातं. ते त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या लोकांसमोर ते म्हणाले की तुम्ही खेड्यात राहू नका, दारिद्र्याचं जीवन आहे तिथे अगदी कुत्र्यासारखं जीवन जगल्याचा असा शब्द वापरला. तिथे तुम्हाला वाटते की इथे आम्हाला आई वडिलाची प्रॉपर्टी आहे, आम्हाला इथे भाकरी मिळते म्हणून आम्ही इथे राहतो, तुम्ही खेडे सोडा. अरे भाकरीपेक्षा स्वाभिमान महत्वाचा आहे. ते खेडे सोडा हे म्हणण्यासाठी ते वाक्य वापरलेलं आहे. ते आरक्षण सोडा म्हणण्यासाठी नाही म्हटलेलं आहे. पण हे अशा रीतीचं सांगून आहे ना लोकांना सवलती पासून बाबासाहेबांचा विरोध होता वा अशा रीतीचं ते मत बनवतात. तर हे बरोबर नाही आहे. बिलकुल बिलकुल बिलकुल. आपल्या स्पष्ट आणि ऐतिहासिक संदर्भ देऊन तुम्ही ही गोष्ट आणखी मजबूत केली. खरं म्हणजे तुम्ही थ्रीवेज मीडियाला जो आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. आणि आजच्या या वैचारिक गोंधळामध्ये तुम्ही एक स्पष्ट मार्गदर्शन एक समाजामध्ये लोकांसमोर ठेवलेला आहे. निश्चितपणे या मार्गदर्शनाचा लाभ महाराष्ट्रातल्या तमाम बौद्ध समुदायाला निश्चितपणे होईल अशी अपेक्षा करून आज आपण जो वेळ दिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम.